कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। घ्या चहा घ्या। अधिपती आला घरी? वय आला। अरे रात्रभर बाहेर राहायची काय गरज होती? कुठे होता? कुठे तो? फॅक्टरीत होता। फॅक्टरीत? त्या बिचाऱ्या अक्षराला काय वाटलं असेल याची जराही काळजी नाही ना त्याला? पण फॅक्टरीत कशाला गेला होता? मी तरी काय सांगणार, जाऊ देते, तुम्ही चहा घ्या, बसा। अक्षरा हाय अजून। अक्षरा जायला नकोय आई। मला बी वाटतंय ते नग जाया। तुम्ही बोलता का एकदा तिच्याशी? बोलून बघा ना प्लीज। अहो ते आता नवरा बायको दोघं बोलत असतील ना? अधिपती बोलत नसेल तिच्याशी, भांडत असेल भुवनेश्वरीची बाजू घेऊन। अहो नवरा बायको आहेत, भांडायचेच। जिथं प्रेम आहे नव तिथं भांडण आलंच बघा। हे प्रेमाचं भांडण नाही, हे तुमच्या मुलीनं मुद्दाम लावलेलं भांडण आहे। असं कोणी भांडण लावू शकत नाही। आणि मी काय म्हणते, नका काळजी करू, देव आहे नव, समज ठीक होईल बघा। माझा देवावरचा विश्वास सुद्धा उडायला लागलाय आई। नका असं बोलू, जगात देव हाय। अहो तो समजा बघत असतो बघा, येळ आली का नाही समजा ठीक करेल बघा। त्या दोघांचं प्रेम खरं आहे नव, मग त्यांना कोणी बी दूर करू शकत नाही। ती भुवनेश्वरी तुमची मुलगी आहे हे कधी कधी पटत नाही आहे। केवढा फरक आहे तुम्हा दोघींच्या मध्ये। माझीच मुलगी आहे, पण काय तिनं बी लय सोसले नव। लगेच तुम्ही मुलीची वकिली करायला लागलात का? अहो नाही, मी कशा पायी वकिली करू? आणि माणूस काय वरून वाईटपणाचा शिक्का मारून येत नाही। परिस्थिती वाईट असते, मग माणूस तसा बनत जातो। अच्छा, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की भुवनेश्वरी जे काही वागतेय त्याच्यामध्ये परिस्थितीचा दोष आहे, भुवनेश्वरीचा नाही? हा परिस्थितीचा आहे, थोडा तिच्या हट्टीपणाचं पण आहे। आई तुम्ही कधी बोलत का नाही भुवनेश्वरीशी? तुम्हाला काय वाटतं मी तिला समजावलं नसेल? लय समजावलं, लय बोलले तिच्याशी, पण कसं आहे नव, एकदा का पोरं मोठी झाली नव, का आई बापाचं नाही ऐकत, नाही बदलू शकत आई बाप त्यासने। असं नाही आहे, तुम्ही नीट शब्दात बोला तिच्याशी, खडसावून बोला, तिला आरसा दाखवा। ती ब्याज जर या घरात राहणार असेल ना तर तिनं बदलायला हवं। आणि आई तुम्ही बोललं पाहिजे आता। तुम्ही अधिपतीशी बोलू शकता, तुम्ही त्याला बदलू शकता, तेच तिचं आहे। चांगली चंचीला या घरची सून करून घेतली असती, कुठल्या मुहूर्तावर ही अवदसा भेटली अधिपतीसनी कळून जाणे। अगं वाटोळ केलं का तिनं त्यांचं? आणि तिच्या अंगात एवढी मस्ती का ती तुला घराबाहेर काढायला सांगती? अगं ताई, मला चंचीनं समज सांगितलं, तिला तर सहनच नाही झालं ग, ती गेली तिच्या बापाकडे निघून। ताई तुला सांगते, कलियुग आहे बघे, तू या घरासाठी एवढं काय काय केलंस आणि तिनं तुझ्यावर कशी येळ आणली बघ। तास कर ग दुर्गे, आता नाही बस करायचं ताई। अगं तिनं तुझं लगीन मोडलं ना व, आता तू तिचं लगीन मोडल्याशिवाय गप्प राहू नगस ताई। तू तिचं लगीन मोड, तरच न्याय होईल। म्हणजे पुढे काय अधिपती? हा पुढे काय? मला असं वाटतं की माझं काही चुकलेलं नाही, माझी खात्री की सगळं भुवनेश्वरी मॅडमनी केलंय। पुढे काय? आता तुम्ही खरंच तुमचा काय तो निर्णय घ्या। म्हणजे तुम्ही खरंच मला जायला सांगताय? सांगा ना, तुम्ही खरंच मला जायला सांगताय का? मी जायला सांगताय, त्यांची दुसरीकडे व्यवस्था करूया असं म्हणलं तुम्ही काल। कारण तेच योग्य आहे घरासाठी। या घराला काय पाहिजे ते या घराला विचारा ना। मी नकोय का या घराला? तुम्हाला या घरातली माणसं नव आहेत मास्तरीन माय। फक्त एक बाई। बाई नाही, आई आई साहेब आहेत त्या आमच्या। आई नाही आहेत त्या तुमच्या अधिपती, आई नाही आहेत त्या।
ताई तुला कळतंय ना? अगं तू तुझा प्लॅन केलतास, तुझं स्वप्न पुरं व्हायच्या वाटेवर आलत आणि ही वया आडी आली. ताई तुला सांगते, तू का नाही तिला सोडू नगस. तू तिला तिची लायकी दाव, तिला उद्ध्वस्त कर. दुर्गे, तुझ्या नरड्यात पळी घातली पाहिजे. काय झालं ताई? माझं काही चुकलं का? जे करायचं असतंय ते बोलायचं नाही, आणि जे बोलतो ते नाही करायचं. म्हणजे मला काही बी कळलं नाही ताई. नाहीच कळणार, म्हणून जरा थोबाड बंद ठेव. म्या माझं थोबाड बंद ठेवते ताई, पण तू का नाही तिच्यासाठी या घरचा दरवाजा बंद कर. या घरचा दरवाजा आम्ही नाही बंद करणार त्यांच्यासाठी. मग कोण करल? अधिपती ऐका, ऐका माझं, तुम्ही इथे बसा. हा या या बसा, इथे बसा. हे घ्या, पाणी घ्या. अधिपती हे बघा, ऐका ऐका अधिपती, ऐका माझं. हे बघा, तुम्हाला भुवनेश्वरी मॅडमनी जन्माला घातलेलं नाहीये. हा, त्यांनी मला सांगा, त्यांनी जर तुम्हाला जन्माला घातलं असतं तर त्यांच्या आतड्याला पीळ पडला असतं की नाही? हा, आपल्या मुलाचं कल्याण व्हावं असं वाटलं असतं ना त्यांना. पण असं नाही वाटत आहे की नाही त्यांना. त्यांचं प्रेम नाही तुमच्यावर, त्यांचं या घरावर, बाबांवर, कुणावरच प्रेम नाहीये, जिव्हाळा नाहीये, माया नाही, काहीच नाही अधिपती. फक्त आकस आहे. त्यांना या घरानं त्यांना जे स्थान हवं होतं ते कधीच दिलेलं नाहीये. त्यांची स्वप्न पूर्ण होऊ दिलेली नाहीयेत, म्हणून त्यांच्या मनात राग आहे, राग. त्यांना अटक करता तुमच्यावर प्रेम करण्याचं. त्यांचं प्रेम पण स्वार्थी अधिपती, ते कुणाचं नाहीयेत. तुम्ही काय बी म्हणा, काय बी समजा, तुम्हाला काय वाटतंय त्यानुसार काही गोष्टी ठरणार नाहीत. आमच्या लहानपणापासून त्या माऊलीनं आमच्यासाठी काय केलंय काय नाही ते फक्त आम्हाला माहिती, बाकी कोणाला काही माहिती नाही. तुम्ही किती बी बेंबीच्या देठापासून ओरडून काय बी बोलला ना, तरी माझं आणि आईसाहेबांचं नातं हे आबाद इथंच राहणार. आणि आपल्या नात्याचं काय ते ठरवा तुम्ही. मला हवंय अधिपती आपलं नातं, आपला संसार हवाय, आपली फॅमिली. मला सगळं हवंय अधिपती, मला सगळं हवंय. फक्त नवरा पाहिजे आणि त्याची माणसं नको असं होऊ शकत नाही ना. असं नाहीच आहे अधिपती, असं नाहीच आहे. मला तुमचे बाबा माझ्या बाबांसारखे आहेत. कारण ते तुमच्या मनासारखं सगळं वागतात म्हणून. अहो नाही, असं नाही आहे, मुद्दा तो नाही आहे मग अधिपती. काय मुद्दा आहे तुमचा? आम्ही आमच्या आईसाहेबांनी हाताला धरून बाहेर काढावं, हा ह्यो मुद्दा आहे. त्यासनी वृद्धाश्रमात टाकावं, ह्यो मुद्दा आहे काय? मग आपला संसार सुखाचा होईल असं वाटतंय तुम्हाला? जर तुम्हाला असं खरंच वाटत असेल ना, तर तुम्ही आम्हाला ओळखलेलंच नाही. प्रेम आहे म्हणता ना अधिपती. म्हणत नाही, प्रेम हाय, पण जीवापाड आहे. मग कुठे गेलं ते प्रेम? सगळे इथंच आहे, तुम्हाला दिसत नाही. तुमच्या डोळ्यावर तिरस्काराची पट्टी आहे. तुमच्या डोळ्यावर झापडं बांधलेत अधिपती त्यांनी. असतील. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.